उन्हाळ्याचा सीझन आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय मिळतात? आंबे मिळतात. आंबे. तुमच्या इकडचा भाग खूप छान आहे. येताना असं वाटलं कुठंतरी थांबावं, पण आपल्याला पुढे जायचं होतं. म्हणजे इतकं निसर्गरम्य वातावरण आणि इतका स्वच्छ परिसर ह्या जुन्नर प्रांतामध्ये पाहायला मिळतो. महाराज, आपण कितीही थकून भागून जरी आलो तरी असं वातावरण पाहिजे ना. खरंच खऱ्या अर्थाने येता येता आंब्याची झाडं लागली, त्याला काय होत्या? कैऱ्या होत्या. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं काय, आंब्याचा सीझन चालू आहे. बरं मावशी, तुम्हाला एक प्रश्न करते. आंबे आणले, 1 डझन असो ना तर 2 डझन असो, तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार आणले. आता सध्या थोडे महाग भेटतात. पाऊस पडल्यानंतर ना कमी होती किंमत त्याची. आणला आणि तुम्ही नुसता फ्रीजला ठेवला, कापूनही खाल्ला नाही आणि रस सुद्धा करून ह्यांना चारला. हे नुसते आणूनच ओझे वाहून वाकवून गेले बिचारे. रसही करून कारणे नाही लावले. ज्यांनी लावला, ज्यांना भेटला रस, त्यांना धन्यवाद. अक्षरशः 2 आठवडे झाले महाराज, कापूनही खाल्ला नाही, रसही केला नाही. काय होईल महाराज? तो आंबा सडेल किंवा नासून जाईल. आपण काय म्हणणार? अरे इतके महागाचे आंबे आणले आणि कापून सुद्धा खाल्ला नाही लेकराने, तो वाया गेला. वाया. तुम्ही 200-300 फार फार तर 500 रुपयाचा विचार आंब्यासाठी करता, तो तुम्हाला अमूलाग्र वाटतो, त्याची किंमत तुम्हाला कळते. पण हा सुंदर असा नरदेह किती अमूलाग्र आहे महाराज. ह्या देहाची किंमत करता येईल का? भगवंताने असा अमूलाग्र किमतीचा असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे. ज्यासाठी दिलेला आहे त्यासाठी जर उपयोगाला नाही आला तर त्या परमात्म्याला किती दुःख होत असेल. तो देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. बाधिकेचा भजनासाठी दिलाय, पण तो विषय विकाराच्या कामी लागला महाराज. भजन नाही केलं, अनंत वाचाळ बरळती बरळ. दिवसभरामध्ये गावागावामध्ये पाहना, चौकामध्ये तो पार असतो महाराज, पिंपळाच्या खाली किंवा वडाच्या खाली तो पार. जेवण झालं त्या ठिकाणी येऊन बसणार आणि चालू होत. त्याचं काय चाललंय? त्याच्या घरात काय चाललंय? ह्याच्या घरात काय देणं घेणं आहे का तुम्हाला? तुम्ही त्यांना सांभाळायला जाता का? फक्त कुचा निंदी करण्यामध्ये, एकमेकाची निंदा करण्यामध्ये हा समाजाचा देह, हा जन्म वाया चाललेला आहे. इकडे महिला वर्ग करतात त्याच्यामध्ये नवल नाही, आपली टीम बसते याच्यामध्ये नवल नाही. इकडे सुद्धा एखादा पुरुष पुढे जातो एखाद्या कार्यामध्ये, जाऊ दे ना माऊली, तुम्हाला काय अडचण? माणसाची जातच लय वाईट आहे महाराज. एखाद्याची प्रगती होत असेल ना तर कधीच पाहत नाही. अरे नाही, शाबासकीची थाप देत आहे तुम्हाला, नका देऊ. वाईट तर नका नसेल तुम्हाला. फक्त कुचा निंदी करण्यामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. असो, म्हणजे इतर बरळत असताना आपण असंच बरळून जातो काहीतरी गोष्ट. घरामध्ये सुद्धा तेच चालतं, बाहेर सुद्धा तेच. पण त्यासाठी आपल्याला माऊली देह नाही. बसल्या बसल्या बजरंगबली हनुमंतरायाची हनुमान चालीसा उघडा आणि कधीतरी ती वाचा महाराज. जीवनाचं सार्थक आहे. जरी कधी एखाद्याला भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुना. ज्याला वाटत असेल ना भूत बाधा होतील, लय भूत माग लागतं तुमच्या, सगळ्यात मोठं भूत आपण आहे. आपल्या माग काय भूत लागणार आहे महाराज? तरी देखील वाईट शक्ती असतात ना महाराज. आपण म्हणतो ना नजर दोष. चालता चालता आपण घरातून बाहेर एकदम प्रसन्न होऊन निघतो माऊली, बाहेर आल्यानंतर आपण म्हणतो अरे बापरे खूप डोकं दुखतंय. काय कारण? बाहेरचं काय खाल्लं, बाहेरचं काय पेलं, काहीच नाही, फक्त खूप डोकं दुखतं. काय कारण? वाईट शक्तीचा त्रास. कोणती अडचण असू द्या महाराज, एकदा फक्त बजरंगबलीची हनुमान चालीसा वाचा. आपली सगळी संकट निवारण करणारा तो मारुती राहते तर बसलेला आहे ना महाराज. सायंकाळच्या वेळेस हरिपाठ लावा. नाही बसून म्हणता येत तुम्हाला, पण आपली सध्या हरीकडे पाठ आहे. कसा हरी तुमच्याकडे बघेल? भगवंताच्या नामासाठी वेळ द्या, हा विषय चाललाय. तर तुम्हाला वाटतं ताई कुठं भरकटतात, भरकटायचं नाही. ज्ञानेश्वरी घ्या माऊली, ज्ञानेश्वरीवरून एक बोट फिरवा. महिला वर्ग बऱ्याचशा आजी या ठिकाणी बसलेले. बाई म्हणले तुझं शिक्षण झालंय, तू फडफड बोलू शकते.
कीर्तनात 2 गोष्टी सांगू शकते, माझी सुनबाई सुद्धा वाचू शकल, पण मला काय वाचता येत. पण याचं पण एक निरसन आहे ना, आज जे ज्ञान ज्ञानेश्वरी करा ना दर्शन, ज्ञान नातवाला सोबत, त्याचं बोट धरा आपल्या हातामध्ये, त्याचं बोट धरा आणि ते बोट ज्ञानोबरांच्या ओळीवरून फिरवा. तुमचं तर बोट सोडणारच नाही ज्ञानेश्वरी, पण तुमच्या नातवाचं सुद्धा बोट सोडणार नाही, कारण ते हे माया ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी काय आहे? आपली आई आहे महाराज. मग आई आपले गुण दोष पाहते का माऊली? तू चांगला आहे का वाईट आहे? जसं लेकरू आलं तसा स्वीकार आहे. तसं संत मायबाप असेल, ही ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारांचा गाथा असेल, कोणताही संतांचं वाङ्मय असेल, तुम्ही त्याला शरण जावा महाराज, ते आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, मी वेळोवेळी तुम्हाला सांगतो, विठ्ठलाचं भजन करा, नाही भजन केलं तर हा जन्म वाया जाईल. ठीक आहे महाराज, आम्ही विठ्ठलाचं भजन करू, पण आम्ही संसारिक माणसं आहोत. एवढा संसार पूर्णत्वाकडे गेला की आम्ही लगेच विठ्ठलाचं भजन करू. तुम्ही माऊली सांगा महाराज, 80-90 वर्षाचे या ठिकाणी आजोबा आजी बसले असेल, तुमचा संसार पूर्ण झालाय का? पूर्ण बोला की पूर्ण विराम दिलाय का? अजूनही संसारामध्ये गुरफटलेला आहे ना जीव. आपण लेकराला बाहेर खेळून आलो, खेळायला घेऊन आलो, तरी लक्ष कुठं असतं बाबा? घरात असतं. सुनबाई काय करत असतील? लेव कामावून आला की नाही? बरोबर आहे का? काय करायचंय तुम्हाला महाराज? उर्वरित जीवन जे राहिलेलं आहे, उरलेलं जीवन तुम्ही आनंदाने जगा. संसाराची बरोबरी करत बसाल तर तुम्हाला भगवंतापासून दूर जावं लागेल, कारण अपूर्णता म्हणजे प्रपंच आहे आणि पूर्णता म्हणजे परमार्थ आहे. मगाशी महाराजांनी, कैलास दादांनी या ठिकाणी सांगितलं, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. बरेच समस्त ग्रामस्थ, तरुण युवक, आपण समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून हे सर्व परिपूर्णत्वाकडे गेलो. खूप सुंदर मंदिर आहे बरं का दादा. आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं, म्हणजे तिथून आल्यानंतर बाकी कोणी दिसलंच नाही बरं का दादा, बाकी कोणी दिसलंच नाही. दिसले ते डायरेक्ट भगवान परमात्मा. अशी दृष्टी त्याच्या चरणी पडली पाहिजे. ही जी सजावट आहे खूप छान आहे महाराज. अयोध्यामध्ये आल्यासारखं वाटलं काही क्षण. आपली अयोध्या छोटी का असावी, पण कशी असावी? स्वच्छ आणि सुंदर असावी. खूप देखणं मंदिर बांधलं. तुमच्या ग्रामस्थांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन द्या. मंदिराच्या कामात कलश, एकदा कलशारोहण सोहळा झाला, परत काम काढलं का? नाही. तसं आपण किती जरी बंगले बांधले तरी असं वाटतं की अजून वरचा मजला बांधला असता तर बरं झालं असतं. अरे आपल्यासारख्याच काय घेऊन बसता महाराज? रावणासारख्याकडून प्रपंच पूर्ण झाला नाही. शुद्ध कांचनाची 7 घरं होती. किती? 7 शुद्ध कांचनाची. 22 कॅरेट ते सांगत नाही. आणि नंतर ते बँटेक्स घालतात ना महाराज, ते तर नाही. 24 कॅरेट म्हणजे शुद्ध कांचनाची 7 महाराज. त्या ठिकाणी 80,000 पत्न्या होत्या. भगवान शिवांचं तांडव स्तोत्र त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पण एवढा शक्तिशाली, एवढा बलवान त्या ठिकाणी, परंतु त्याचा सुद्धा म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही महाराज. म्हणून त्याचा देखील प्रपंच पूर्णत्वाकडे गेला नाही तर आपल्यासारख्याच काय घेऊन बसला. म्हणून संसाराची बरोबरी करत बसाल तर भगवंतापासून दूर जावं लागेल. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वहावसी. ठीक आहे, मी विठ्ठलाला बजू, कारण भवाची पुरी वहावसी. संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये, भवसागरामध्ये तुम्हाला वाहून जावं असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने भवसागर कोणता माऊली? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. कुणाला वाटतं मारावं महाराज? कुणालाही वाटत नाही मारावं. म्हणून ह्या जन्म मृत्यूच्या भवसागरातून तरुण जायचे आम्हाला. विठ्ठलाचं भजन करतो, पण माऊली देवाला भजायला, विठ्ठलाचं नामचिंतन करायला काय लागेल? महाराज म्हणतात, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भजायला दुसरं तिसरं काही लागत नाही महाराज. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, याला काहीच लागत नाही. अंतःकरणातील शुद्ध भाव लागतो. भाव तिथं आणि चिवडा तिथं. मी असंच एका कीर्तनामध्ये विचारलं, चिवडा तिथं. एक जण महिला वर्ग म्हणाले की लाडू. हे कोणतं समर्पक? यमक जुळवलं महाराज. या अर्थी आपण प्रपंचातही जागे नाही, परमार्थही आलं का लक्षामध्ये?
कमीत कमी भोजनास तरी व्यवस्थित सांगा. भावबळे कळे नाही, कायतलं काहीच ना कळे. कळतंय ना तुम्हाला माऊली? ना आपलं कीर्तन असंच असतं, एखाद्याला कळू ना कळू, आवडू ना आवडू, परंतु जे हिताचं आहे तेच या व्यासपीठावर दिलं पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देव वक्ता जरी इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. महाराज देवाला या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलेलं आवडतं. कोणत्या रूपाने? साक्षात पांडुरंग परमात्मा त्या धर्ममंडपामध्ये उपस्थित असतात. म्हणून कोणीही आपल्या मांडीखाली चपल्या घेऊन बसू नाही. मंदिरात आणल्या नसत्या. धन्यवाद, तुमचं बरं आहे. मंदिरात नियोजन आहे, ते सप्ताहात मंडपात नियोजन असतं ना. कोण नेतं काय माहिती चप्पल त्यांची घेऊनच डायरेक्ट तिथं आम्ही म्हणायचं हाताने टाळी वाजवा, चला भगवंताचं नाव घेतो, चप्पल कुठं? मांडी. लय अवघड आलं का लक्षामध्ये? म्हणून देवाला भजायला भाव लागतो. भाव तिथं देव असतो. भाव बळे आकळे एरविना आवळे, करतळे आवळे तै सारे. म्हणून महाराज म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे आण तुझी आण वाही नका देवराया, भाऊ आवडसे जीवापासून. मी जे काही सांगितलं तू कोबराय म्हणतात, यातलं काहीच खोटं सांगत नाही. त्यासाठी मी माझ्या विठ्ठलाची आण घेतो, शपथ घेतो. यावी ना आणि कसिता पैसा साधन वाहतसे आण विठोबाची. म्हणून असा हा अभंगाचा भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण आपली वेळ फार थोडी आहे आणि थोड्या वेळामध्ये एवढं सगळ्या भावार्थाने एवढं सांगतात. कीर्तन सोडायचं म्हणजे अभंग सोडायचा जोक म्हणजे विनोद गोष्ट नाही महाराज. म्हणून अभंग परत सुटू नाही तर न सुटू. आधी भावार्थ सांगितलं म्हणून परत दादांना कोणी म्हणायला नको ताईंनी अभंग सोडवला नाही. आलं का लक्षामध्ये? विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो विठ्ठलाला बजा. सुरुवातीला तुम्हाला सांगते तुको बऱ्यांना इतर देवता का दिसले नाही, फक्त विठ्ठलच का दिसला? कारण आपण हरिहरा भेद नाही नका करू, वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. मगाशी मी तुम्हाला वाक्य बोलून गेले. दादा आवाज थोडा क्लिअर करा बरं. मगाशी मी तुम्हाला वाक्य सांगून गेले की आपण देवादिकांमध्ये भेद करतो, माणसामध्ये भेद करतो, स्त्री पुरुष हा भेद करतो. महाराज या ठिकाणी दादांनी तारीख दिली, युट्यूब माध्यमातून दिली, समस्त ग्रामस्थांच्या संयोजनातून ही तारीख आली. काल सुद्धा एक महिला वर्ग, एका महिलेचं या ठिकाणी कीर्तन होतं. महाराज आपण या गावाने हा भेद केला नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनम्र नतमस्तक होते. आणि तुमचं आदरातिथ्य असतं, तुमचं जे काही प्रेमाची गोष्ट असते ती न विसरण्यासारखी असते. काही क्षणासाठीच आम्ही या ठिकाणी येतो, परंतु ती गोष्ट आमच्या कायमस्वरूपी त्या ठिकाणी लक्षात राहते. असो महाराज, सांगण्याचा तात्पर्य असा होता की तुकोबरा या ठिकाणी सांगतात की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजत असताना आपण त्या ठिकाणी भेद करतो की विठ्ठलच का म्हटलं? तुकोबराने एवढे हिंदू देवदेवता आहेत, मग त्याच्यामध्ये शंकराला भजा म्हटले असतील, मारुतीरायांना भजा म्हटले असतील, पण विठ्ठलच का? याचं उत्तर तुम्ही घरी घेऊन जावा. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णुदेव. या तीनही देवांचे एकत्रितकरण म्हणजे विठ्ठल. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेमिन जीवा सुकून बोलावा, पहावा, करावा विठ्ठल. पण तो भाव देवाच्या चरणी समर्पित पाहिजे महाराज. म्हणून देवाला शुद्ध अंतःकरणाने भजायला आवडतं, अंतःकरणापासून भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे. आता भगवान बजरंग बलींचा, हनुमानांचा जो अवतार आहे तो फक्त एवढा एकच आहे का? ते शिवाचे अंश आहेत. कोणाचे? भगवान शिवांचे अंश आहेत. ध्वजस्तंभावरी वानर, मूर्तिमंत शंकर, माऊलींची ओवी आहे महाराज. भगवान शिवांचे अवतार मारुतीराय, पण आपल्याला कळतच नाही. बरं, आता मारुतीरायांचा जन्म उत्सव म्हणून तुम्ही इकडेच येणार दर्शनाला. कोणी आज मारुतीरायांच्या हनुमान जन्म उत्सवाला तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीकडे गेले का? सांगा ना माऊली, नाही गेले का? का नाही गेले? आपली बुद्धीच त्या ठिकाणी साक्ष देत नाही की आज हनुमान जन्म उत्सव आहे ना, आपण भगवान शिवांच्या पिंडीला बेल अर्पण केलं पाहिजे आणि तिथंच तेलवात केली पाहिजे. असं वाटलं का कोणाला? नाही. आपण मारुतीरायांच्याच मंदिरामध्ये आलो, याचा अर्थ आपल्याला देव कळाला का? नाही कळाला माऊली. देवाची रूप
वेगवेगळी आहेत, नावं वेगवेगळी आहेत, पण अवतार कार्य एकच आहे. अवतार अशा राशी तो हा उभा विटेवर अनेक अवतार घेसे भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धारणे. अनेक अवतार घेतले, किती अवतार घेतले सांगता येत नाही महाराज. म्हणून त्या भगवान परमात्म्याचा आपल्यावर काय आहे उपकार आहे. म्हणून त्या भगवंताला आपण कधीतरी ओळखलं पाहिजे की नक्की देवाचं स्वरूप काय आहे.